हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा मान लाभलेल्या किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी दीपोत्सव साजरा केला। यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 341वं वर्ष आहे। याचंच औचित्य साधून श्री शिवराज्याभिषेक सेवा समिती आणि दुर्गराज रायगडच्या शिलेदारांनी 341 मशालींनी रायगड उजळून टाकला। दिवाळी सणात अवघा देश उजळून निघत असताना स्वराज्याची राजधानी रायगड मात्र अंधारात असायची। त्यामुळे 3 वर्षांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। रायगडावर वसुवारसेच्या दिवशी मशाल पेटल्यानंतरच हे शिवप्रेमी नागरिक आपापल्या घरी दिवाळी साजरी करतात। रात्री ठीक 12 वाजता दीप प्रज्वलन होतं आणि संपूर्ण राजदरबार मशालींनी उजळून निघतो। याच सोबत कीर्तन, पोवाडे आणि शिवचरित्र गीत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं। समितीचे अध्यक्ष श्री सुनील पवार, सचिव समीर वारेकर, सहसचिव पांडुरंग थाटेले आदी यावेळी उपस्थित होते। आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, रायगडावरती 341 खरं तर मशाली पेटलेल्या आहेत। अतिशय उत्कृष्ट असं आपण नयनरम्य दृश्य पाहतोय। हा गेली 3 वर्ष खरं तर ही परंपरा चालू करण्यात आलेली आहे। काय सांगाल एकूणच याबद्दल? आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर दिवाळीच्या काळामध्ये दीपोत्सव हा अगदी जल्लोषात साजरा व्हायचा। खास करून धनत्रयोदशी दिवशीच्या पहाटे किंवा त्या रात्री त्या ठिकाणी संपूर्ण किल्ल्याचा परिसर हा मशाली असतील, पणती असतील, समया असतील याने उजळून निघायचा। मात्र ज्यानंतर रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर आणि नंतर रायगडकडे दुर्लक्ष झाल्यानंतर ही प्रथा बंद पडली होती। मग कित्येक वर्ष बंद होती। मग काही शिवप्रेमी एकत्र आले। मग या संस्था असतील त्यांनी गेल्या 3 वर्षापासून अशा प्रकारे उत्सव हा रायगड किल्ल्यावर साजरा करायला सुरुवात केली आहे। धनत्रयोदशी दिवशीच्या पहाटे किंवा रात्री त्या रात्री या ठिकाणी सगळेजण एकत्र जमतात आणि जास्तीत जास्त मशाली, पणत्या वगैरे लावत संपूर्ण किल्ल्याचा परिसर असेल, मग होळीचा माळ असेल किंवा राजदरबार असेल किंवा जगदीश्वराचं मंदिर असेल त्या ठिकाणी तो पणत्या, मशाली लावून दीपोत्सव साजरा करतात आणि पूर्वीचं वैभव नाही पण पूर्वीची आठवण या रायगड किल्ल्यावर जागवण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की शिवराज्याभिषेक रायगड किल्ल्यावर साजरा केला होतो। त्याचप्रमाणे आता हा दीपोत्सव सुद्धा रायगड किल्ल्यावरचं एक आकर्षण बनू पाहत आहे। गेल्या 3 वर्षापासून शिवप्रेमी मोठ्या उत्साहामध्ये रायगड किल्ल्यावर दिवाळी अशा प्रकारे साजरी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच एक वेगळ्या पद्धतीनं खरं तर ही दिवाळी साजरी करतायत हे शिवप्रेमी। धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।